नमस्कार. 80% पॉप्युलेशनला कधी ना कधी कंबरदुखी झालेलीच आहे किंवा एक्सपिरियन्स केलेली आहे. तर आपण आज जाणून घेऊ की कंबरदुखीचे सगळ्यात साधारण व सिरियस इश्यू काय असू शकतात. तर साधारण मध्ये जास्त बसल्यामुळे ज्यांना डेस्क जॉब आहे त्यांच्यामध्ये कंबरदुखी खूप कॉमनली दिसली जाते. त्याबरोबर पुढे वाकल्यामुळे किंवा काय वजन उचलल्यामुळे कंबरदुखी होतच असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कमरेची गादी झिजते किंवा सांधे झिजतात, ज्याला आपण लंबार डिजनरेशन म्हणतो किंवा स्पॉन्डिलो आर्थरायटिस म्हणून घेतो. पण याबरोबर काही सिरियस इश्यूही असू शकतात, जे बॅक पेन काही आठवड्यांपेक्षा जास्त आहे आणि जे मेडिसिन्स किंवा काही एक्सरसाइजनेही बरा होत नाही. मग असे बॅक पेन जे वेगवेगळ्या कारणामुळे असू शकतं, ज्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन कारण आहे स्लिप डिस्क, ज्यांच्यामध्ये कमरेची गादी खराब होते आणि सरकून जाते आणि नसेला दबाव देऊ शकते. त्याबरोबर दुसरं कॉमन कारण आहे ज्यांच्यामध्ये वृद्ध पेशंटमध्ये हे हाडं ठिसूळ होतात आपली आणि ती हाडं दबू शकतात आपल्या रोजच्या चालण्याच्या किंवा वाकण्याच्याही लोडमुळे. तर या पेशंटला आपण ऑस्टिओपोरोटिक व्हर्टिब्रल फ्रॅक्चर असा आजार असतो हा. त्याबरोबर वृद्ध पेशंटमध्ये काही हिडन ट्युमर्सही साइन्स असू शकतात हे बॅक पेन. त्यामुळे वृद्ध पेशंटमध्ये स्पेशली बॅक पेन नेग्लेक्ट करू नये. त्याबरोबर काही पेशंट्सला बॅक पेनचं सगळ्यात कॉमन कारण आहे आपल्या रिजनमध्ये जे ट्युबरक्लोसिस हे इन्फेक्शन अतिशय एपिडेमिक आहे आणि हे आपण त्याच्याबरोबर आपल्या सपोज पेशंट्सला ताप असेल, वजन कमी होत असेल, तर हे आपण अजिबात निग्लेक्ट न करता जवळच्या स्पाइनच्या स्पेशलिस्टला त्वरित भेट द्यावी आणि हे बॅक पेनचे वेगवेगळे कारण त्याचं निदान करून घ्यावे. थँक्यू.